दादरच्या एका छोट्याशा प्लेग्रुपमध्ये माधुरीताई शिक्षिका म्हणून काम करत होत्या. चेहऱ्यावर नेहमी हसू असलेली माधुरीताई म्हणजे मुलांमधली आईच. त्या प्लेग्रुपमध्ये येणाऱ्या प्रत्येक बाळाला त्या आपलं समजत. मुलांना ओरडणं, चिडचिड करणं कधीच केलं नाही. कोणी रडत आलं तर ताई त्यांना प्रेमाने शांत करत. पण एक दिवस ताईंचं आरोग्य अचानक ढासळायला लागलं. डोळे सुजले, थकवा, श्वास लागणे, तरीही त्या रोज वर्गात यायच्याच. माझ्या मुलांचं काय होईल हा विचार त्यांच्या मनात रोज फिरायचा. शेवटी एक दिवस खूप त्रास झाल्यामुळे त्यांनी तपासणी केली. रिपोर्टमध्ये गंभीर आजार निघाला, त्यामुळे आराम अत्यावश्यक होता. शाळा बंद करावी लागली. मुलं आणि पालक फार अस्वस्थ झाले. काही दिवसांनी त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. तिथेच एक सुंदर क्षण घडला. सगळ्या मुलांनी मिळून माधुरीताईंना भेटायला हॉस्पिटलला भेट दिली. फुलं, कार्ड्स आणि हसरी चेहरे. ताईंच्या डोळ्यात अश्रूच आले. त्या रात्री ताईंना एक विलक्षण स्वप्न पडलं. त्या पाहतात प्लेग्रुपचा मैदान आहे, पण आज ताई नाही. पण आश्चर्य, मुलं हस्त खेळत आहेत आणि त्यांच्यामध्ये स्वामी समर्थ बसलेत. एका मुलाला झोका लावतायत, दुसऱ्याला गोड हसून मिठी देतायत. ताईंच्या डोळ्यात पाणी येतं. त्या विचारतात, स्वामी, माझी मुलं. स्वामी हसून म्हणतात, तू तुझी काळजी कर. मुलांचं आम्ही बघतो. त्यांनी प्रेम मिळवले आहे. आता तू बरी हो. ताई घाबरून उठतात. पण चेहऱ्यावर एक शांतता असते, समाधान असतं. त्यांनी हात जोडले. त्यांना कळून चुकलं, स्वामी त्यांच्या प्रेमाचा मान ठेवत आहेत. त्या दिवसानंतर ताईंनी उपचाराला सुरुवात केली, मनात स्वामींचं स्वप्न घट्ट धरून. आणि बघता बघता त्यांचं शरीरही बहू लागलं. एका महिन्यानंतर त्या पुन्हा वर्गात आल्या. मुलांनी आनंदाने ताई म्हणून मिठ्या मारल्या. स्वामी त्यांच्या आयुष्यात नुसते प्रकटच नाही, तर त्यांच्या बाळकृष्णाचा खरा रक्षकही झाले.